मायानगरी मुंबई, महाराष्ट्राची राजधानी, भारतातल्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक उलाढालींचं हे शहर. सुमारे 600 किलोमीटर वर्ग क्षेत्रफळ असलेल्या या मुंबईत आज मितीस 2 कोटींच्या वर लोक राहतात. शिवाय व्यवसायानिमित्त ये जा करणारा कष्टकरी आणि व्यावसायिक वर्ग वेगळा. क्रमांक 1 वर असलेल्या या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक शहराला शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नागरी सोयी सुविधा, कला आणि संस्कृती, पुरातन वास्तूंचं जतन आणि इतर क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट सेवा देते महानगरपालिका. आशिया खंडातील या सर्वात मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा डोलारा हाताळला जातो बोरीबंदर म्हणजेच फोर्ट येथील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या भव्य इमारतीतून. आज जाणून घेऊया मुंबईच्या या वैभवशाली ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतीला. या शहराची जडणघडण गेल्या अनेक शतकांपासून झालेली आहे आणि त्या जडणघडणीच्या साक्षीदार असणाऱ्या अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरामध्ये उभ्या आहेत. अशाच वास्तूंपैकी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय ही एक वास्तू. मुंबई महानगरामध्ये तिथल्या नागरी सुविधांचा विकास कसा झाला, राजकीय विकास कसा झाला याची एक मोठी साक्षीदार असणारी ही वास्तू आज मुंबई शहरामध्ये एक दिमाखाने उभी आहे. 1866मध्ये मुंबई महानगरपालिकेची वास्तू ही एका अत्यंत साध्या इमारतीत गिरगाव लेनच्या एका टोकावरती होती. परंतु त्यानंतर 1889मध्ये या नवीन वास्तूचं बांधकाम सुरू झालं. ह्या त्रिकोणी आकाराच्या या जागेवरती फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स नावाचा जो एक आर्किटेक्ट होता, ज्यांनी व्हिक्टोरिया टर्मिनस ही बिल्डिंगसुद्धा बांधली, त्यांनी ही वास्तू इथं उभं करण्यासाठीचं पूर्ण नियोजन केलं, त्याचे आराखडे बनवले आणि 25 एप्रिल 1889मध्ये या वास्तूचं काम सुरू झालं आणि 31 जुलै 1893मध्ये या वास्तूचं हे काम पूर्ण झालं. या इमारतीच्या बांधकामात 2 मराठी माणसांचं योगदान अमूल्य ठरलं. एक म्हणजे प्रभारी निवासी अभियंता म्हणजेच रेसिडेंट इंजिनियर इन्चार्ज रावसाहेब सीताराम खंडेराव आणि कंत्राटदार म्हणजेच कॉन्ट्रॅक्टर श्री व्यंकू बाळाजी कालेवार. या पूर्ण इमारतीचं काम मालाड स्टोनमध्ये झालेलं आहे. आपण ते बघू शकतो की अतिशय देखणं असं हे शिल्प आहे आणि याच्यामध्ये ज्या काही पॅटर्न्स आहेत, कुठे मिनरेट्स आहेत आणि जिथं एम्बेलिशमेंट म्हणतो आपण ज्याला, जे कलाकुसरीचं काम केलं आहे ते मात्र सॉफ्ट अशा पोरबंदर दगडामध्ये केलेलं आहे. याच्याशिवाय कुर्ला स्टोनसुद्धा या ह्याच्यामध्ये त्याच्या पिलरसाठी आणि ह्याच्यासाठी वापरण्यात आलेला आहे. आणि या पूर्ण ही जी बांधकाम शैली आहे ती निओगॉथिक अशा स्वरूपाची शैली आहे, परंतु त्यामध्ये पाश्चात्य आणि पौर्वात्य आर्किटेक्चर म्हणा किंवा बांधकाम शैली आहे त्यांचा एक अतिशय उत्तम असा संगम झालेला आपल्याला दिसतो. या इमारतीमध्ये आपल्याला 3 डोम दिसतात. एक महत्त्वाचा जो मधला
मोठा डोम आहे आणि त्याचंच एक प्रतिकृती असलेले 2 डोम्स समोर त्याच्या उभे आहेत आणि या डोमच्या बाजूनी 4 मिनारेट्स असलेले आपल्याला दिसतात आणि हे एक पौरात्य शैलीचं एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. या इमारतीच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांमध्ये त्याचा समावेश होतो तो म्हणजे 235 फूट उंचीचा मनोरा. या मनोऱ्यामुळं या इमारतीची उंची व्हिक्टोरिया टर्मिनसच्या उंचीपेक्षासुद्धा 20 फुटांनी जास्त झालेली आहे आणि त्याच्यावर असलेल्या डोमनी याचं सौंदर्य अधिकच खुललेलं आहे. या डोमवरती किंवा पुढे असलेला जो एक त्रिकोणी फसाड आहे त्याच्यावरती अनेक प्राण्यांचे, पक्ष्यांचे किंवा वेलींचे अशा प्रकारचे पॅटर्न्स करण्यात आलेले आहेत. ते पण या इमारतीचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. याचा जो समोरचा एक त्रिकोणी आकाराचा डोम आहे त्याच्यावरती अर्बस प्राइमा म्हणजे भारतातलं सर्वात प्रथम शहर असं ह्याचं एक निदर्शन करणारी, त्याचं एक सिम्बॉलिक स्वरूपामध्ये त्याचं निदर्शन घडवणारी एका पंख असलेल्या स्त्रीची एक मूर्ती 20 फूट उंचीची त्याच्यावरती आहे आणि ते सुद्धा या इमारतीचं एक वैशिष्ट्य असं म्हणता येईल. मुंबई महापालिकेच्या या इमारतीचं मुख्य प्रवेशद्वार, त्यामध्ये समोरच असलेली अतिशय भव्य असलेला जिना, त्यामधली सिंहांची शिल्पं, त्याचबरोबर त्याचा आतील डोम आणि त्याच्यावर असलेलं कलाकुसरीचं काम हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. आतील डोम आणि बाहेरील डोम ह्यांच्या मधल्या जागेमध्ये एक स्टोअर रूम, इतकंच नव्हे तर 25,000 गॅलन पाण्याचा साठा करू शकणारी पाण्याची टाकी, ज्या टाकीचा उपयोग त्यावेळेला जी अग्निसुरक्षा कवच म्हणून आणि त्याच वेळेला तिथे असलेले एक हायड्रोलिक लिफ्ट चालवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होत असे. तर ही वैशिष्ट्य या इमारतीची आहेत. आणि या इमारतीचा जो मानबिंदू आहे तो म्हणजे इथलं अतिशय देखणं असं मुख्य आमची जी जनरल बॉडी आहे, सर्वसाधारण सभेसाठीचं केलेलं जे सभागृह आहे, या सभागृहामध्ये अनेक पुतळे आहेत, अनेक पेंटिंग्ज लावलेली आहेत, पण त्याचबरोबर त्याचं जे छत आहे त्या छतावरचं कोरीव काम आहे. त्या छताच्या सर्व बाजूंनी एक 8 त्यावेळच्या 18 पगड जातीच्या या मुंबई शहरातल्या वेगवेगळे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींची काही तिथे शिल्प लावलेली आहेत. हे सगळं वैशिष्ट्य या इमारतीचं आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईच्या इतिहासाचं एक सर्वांग सुंदर दर्शन घडवणारी, मुंबईचा जो राजकीय प्रवास आहे, इथल्या ज्या सर्वसाधारण सभागृहामध्ये वेगवेगळे लोकप्रतिनिधी ते एकत्र येऊन मुंबई शहराची जी कशा पद्धतीने त्याचं प्रशासन चालवायचं याबद्दलचे जे निर्णय घेत असतात त्या सगळ्यांचं साक्षीदार असणारी ही इमारत खऱ्या अर्थानं मुंबई शहराचा मानबिंदू आहे. मुख्यालयाची इमारत व्हिक्टोरियन गॉथिक वास्तुशास्त्र पद्धतीनं बांधण्यात आली असली तरी भारतीय वास्तुपद्धतीचे मनोरे बांधून पाश्चात्य आणि पौर्वात्य स्थापत्य कलेचा सुरेख संगम यात साधण्यात आला आहे. या इमारतीत ठिकठिकाणी सिंह आणि वास्तुदेवतांची अनेक शिल्प आहेत. इमारतीचे बहुतेक बांधकाम दगडी असून नक्षीकाम आणि कलाकुसर अप्रतिम आहे. इमारतीत आजही सुस्थितीत असलेले लाकडी जिने आहेत. बर्मा टीकचा वापर इमारतीत लाकडी काम करण्यासाठी केला आहे. मुख्यालयाच्या बाहेर 23 एप्रिल 1923 रोजी मुंबईच्या विकासाला दिशा देणाऱ्या सर फिरोजशाह मेहता यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. त्रिकोणाकृती जागेत मुख्यालय उभारताना निमुळत्या दिशेला मुख्यालयाचं मुख्यद्वार केलं गेलं. दरवाजासमोर जिन्याच्या आरंभीच पंख असलेल्या सिंहाची 2 शिल्प स्थापित करण्यात आली आहेत.
इमारतीच्या मागील बाजूचा वापर बागकामासाठी करण्यात आला आहे. इथे एक सुरेख कारंजा असून त्यावर बदकांची शिल्प कोरलेली असल्याने इथल्या कामगारांनी बदकाचं कारंज असं याचं नामकरण केलं आहे. 6,600 चौरस वारामध्ये त्रिकोणी क्षेत्रफळाच्या ह्याच्यात जी इमारत बांधलेली आहे त्या इमारतीच्या एका मध्यभागी त्यांनी कारंज केलेलं आहे. ह्या कारंजाला आम्ही बदकाचं कारंज म्हणतो, कारण त्याच्यावर बदकाच्या प्रतिमा आहेत आणि हे 3 टप्प्यामध्ये हे पाणी पडते आहे. तर अशी ही वैशिष्ट्यपूर्ण इमारत, ह्या विशिष्ट्यपूर्ण इमारत म्हणजे ह्या देशामध्ये सर्वात जास्त स्टेन ग्लासेस असलेली, म्हणजे 3,000 स्टेन ग्लासेस असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण अशी इमारत असून ह्या इथल्या सगळ्या जी फरसबंदी आहे ही आपली मेंटॉन टाईल्सची आहे. तर अशी ही वैशिष्ट्यपूर्ण इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर अनेक राजकीय पक्षांची तसंच स्थायी समितीच्या कार्यालयासहितच महापौरांचंही दालन आहे. में हमें इस बिल्डिंग के रेस्टोरेशन का काम और सौभाग्य मिला और ये मेरे लिए एक पर्सनल लेवल पे, एक निजी तौर पे एक बहुत ही महत्वपूर्ण मेरे करियर में और मेरी ज़िंदगी में शायद सबसे महत्वपूर्ण प्रोजेक्ट रहा होगा, क्योंकि 2006 में एक बहुत ही दूर की सोच थी कि एक हेरिटेज बिल्डिंग जिसमें लगभग 2.5 लाख स्क्वायर फुट एक ऑफिसेज ऑलरेडी काम कर रहे हों, जो कि 24 घंटे काम में लगे हों, जिसको हम ज़रा सा भी खाली नहीं हमें मिल रही थी कोई भी जगह, वो 2.5 लाख स्क्वायर फुट को हमें साथ में रिस्टोर करना था. साथ में उसकी जो स्ट्रक्चरल प्रॉब्लम्स थी, पानी की लीकेजेस थी और इस तरह की इंट्रिंसिक प्रॉब्लम्स थी इस बिल्डिंग में, क्योंकि ये 100 साल से अधिक पुरानी बिल्डिंग थी. इसके सहित हमें ये भी सोचना था कि जो इसमें 40-30 हज़ार वर्कर्स, जो म्यूनिसिपल कॉरपोरेशन के लोग इस बिल्डिंग में रोज़ काम करते हैं, हम उनकी दिनचर्या को किस तरह सुधार सकते हैं, हम उनके कार्य में किस तरह से सुधार ला सकते हैं थ्रू द बिल्डिंग. तो हम जो एक ऑफिस तैयार कर रहे हैं उसमें हम एयर कंडीशनिंग, वाईफाई, फायर सेफ्टी, इलेक्ट्रिकल अपग्रेडेशन के साथ साथ रेस्टोरेशन एक बहुत ही अनूठा और इंटरेस्टिंग चैलेंज है, इन सब को इकट्ठा करना. और हमने एक फ़ेज़ में पहले हमारा सबसे ज़रूरी काम था इस बिल्डिंग का स्ट्रक्चरल रिपेयर करना. सो बिल्डिंग की छतें जो काफ़ी, जिसमें 100 साल से लकड़ी इतने मॉनसून में इतनी बारिशों में गीली होके सड़ रही थी, स्ट्रक्चरल रिपेयर हमारा एक बहुत ही इम्पॉर्टेंट इसमें एस्पेक्ट था प्रोजेक्ट में. इसके अलावा फसाड का रेस्टोरेशन और साथ साथ में सर्विसेज का एक तौर से अपग्रेड करना. और ये सब काम, लैंडस्केप रेस्टोरेशन, बिल्डिंग इल्यूमिनेशन, इस तरह के सारे काम को संजो के जो एक प्रोजेक्ट बना है, वो तब नहीं हो सकता अगर हमें इतना साथ बीएमसी के ऑफिसर्स, उनके इंजीनियर्स, साथ में हमारे कंसल्टेंट्स, हमारे इंजीनियर्स और आर्किटेक्ट्स, इन्होंने पूरी मेहनत से और पूरी निष्ठा से हमने एक टीम की तरह इस प्रोजेक्ट में काम किया. और एक एक चीज़, चाहे उसमें पेंट की एक एक परत को निकाल के जो ओरिजिनल परत थी उस तक जाना, जिसमें हमें काफ़ी कुछ सरप्राइजेज़ भी मिले. जैसे हमें पुराने विक्टोरियन पीरियड के स्टेंसिल्स जो अलग अलग पेंट की परतों में छिप गए थे वो मिले. फॉल सीलिंग्स को निकाल के जब हमें देखा कि 25-25 फुट की ऊंची छतें और इतने भव्य हॉल जिनकी खूबसूरती इतनी थी कि उसमें बस मान लें हम बस देखते ही रह जाएं. स्टेन्ड ग्लास का रेस्टोरेशन,
फ्लोर में जो मिंटन टाइल थी कई दफ़े उसको पिछले 50 वर्षों में कभी ढक चुके थे, ऊपर सीमेंट या ऊपर टाइल्स लगी हुई थी, वो हटा के हमें पुरानी टाइलें मिली। बर्मा टीक लकड़ी को हमने रिस्टोर किया और इस तरह लिटरली एक एक पत्थर रिस्टोर करके हमने इस बिल्डिंग को संजोया। और आज मुझे सबसे प्रसन्नता इस बात में होती है कि ये प्रोजेक्ट ना ही एक प्रोजेक्ट है जो कि जिसने एक म्यूनिसिपल कॉरपोरेशन को ज़्यादा एक्टिव और ज़्यादा इफ़िशेंट बनाया, बट साथ में एक शहर को एक गौरव दिया और वो गौरव लौटाया। और ये गौरव कि मेरी मुंबई और मेरी बीएमसी की बिल्डिंग कितनी खूबसूरत है। इमारतीच्या पहिल्या मजल्यावर 68 फूट लांब, 32 फूट रुंद आणि 38 फूट उंचीचं सभागृह बांधण्यात आलं आहे. सभागृहात 2 प्रेक्षक दालनं असून प्रत्येकी 13 देवे बसवलेली 3 झुंबरं आहेत. सभागृहाच्या छताची आणि एकंदरीतच सभागृहाची सजावट आणि कलाकुसर एखाद्या राजवाड्यासारखी आहे. सभागृहातील गोलाकार आणि त्रिकोणाकृती खिडक्या आणि दारं आखीव रेखीव असून कमानीवर केलेलं कोरीव काम विलोभनीय आहे. या कलाकुसरीत विविध पक्ष्यांची आणि प्राण्यांची सुबक शिल्प कोरलेली आहेत. या इमारतीमध्ये विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्वांचे पुतळे इथे पाहायला मिळतात. या इमारतीमध्ये सुबक आकारातील खिडक्या असून त्यांच्यावर रंगीबेरंगी काचांचा वापर करण्यात आला आहे. या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर म्युझियम असून इथे जुन्या काळातील इमारतीची कृष्णधवल छायाचित्र पाहायला मिळतात. मनोऱ्याच्या आतील बाजूस असलेला घुमट पाहणं एक नेत्रसुखद अनुभव आहे. बीएमसी हेड ऑफिस भारतवर्ष में ही नहीं, शायद पूरे विश्व में सबसे सुंदर 19वीं सदी की विक्टोरियन इमारतों में से एक है. और इसके जो वास्तुकार थे फ्रीडरिक विलियम स्टीवंस, उन्होंने
चंद ही इमारतों का डिज़ाइन किया, पर बहुत ही ज़्यादा उम्दा, जिनमें से एक है विक्टोरिया टर्मिनस, जिसे अब छत्रपति शिवाजी महाराज रेलवे स्टेशन के नाम से जाना जाता है, जिसके ऐन सामने उन्होंने इस बिल्डिंग की, इस इमारत को डिज़ाइन किया। और क्योंकि ये एक म्यूनिसिपल कॉरपोरेशन की इमारत है और इसका काम शहर की बेहतरी से जुड़ा हुआ है, तो स्टीवंस ने आर्किटेक्ट के तौर पर इसका डिज़ाइन भी इसी तरह किया कि वो लोगों से जुड़ी रहे। सो इस बिल्डिंग में कोई सेटबैक नहीं था, ये किसी गार्डन के पीछे छिपी नहीं थी, ये एकदम सड़क के कोने पे बहुत ही मजबूती से खड़ी है और आम जनता से इसका उसी तरह से जुड़ा हुआ है लगाव, जैसे कि एक म्यूनिसिपल कॉरपोरेशन का लोगों से जुड़ा होता है। जो लोग सड़क पे चलते हैं उनको ऐन सामने ये बिल्डिंग अपनी बाहें फैलाकर मिलती है, ताकि जो भी इस शहर का शहरी हो उसे अपने ही म्यूनिसिपल कॉरपोरेशन में आने में कोई झिझक ना महसूस हो। अर्बस प्राइमा म्हणजे भारतातील पहिलं शहर असा उल्लेख असलेल्या मुंबईच्या या महानगरपालिकेच्या मुख्यालयाचे दरवाजे आता सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले झाले आहेत। शनिवार रविवार या सुट्टीच्या काळात नागरिक या ऐतिहासिक वास्तूला आता भेट देऊ शकतात।